शिवसेना तर्फे जो मुंबईचे 4 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे त्याच्यावर मी विरोध निषेध प्रकट करतो। माझी माहितीप्रमाणे 5वी सीटची पण घोषणा 1-2 दिवसात शिवसेना तर्फे होईल। म्हणजे असा आहे की मुंबईमध्ये 6 पैकी 5 सीट शिवसेना, आम्ही फक्त 1 सीट, म्हणजे आता काँग्रेस पक्षाला दफन करण्याचा एक कार्यक्रम शिवसेना तर्फे चालू आहे। आणि मला हा दुर्दैवी वाटतो की आमचा जो नेतृत्व आहे, शीर्ष नेतृत्व आहे, नेते मंडळी आहेत, ज्यांनी शिवसेना बरोबर जागा वाटप बाबत चर्चा केली, त्यांनी पूर्णतः सरेंडर केलेलं आहे शिवसेना समोर। आणि याचा नुकसान आम्हाला काँग्रेस पक्षाला खूप होईल। काँग्रेसचे कार्यकर्ता आता निराधार झालेले आहेत। काँग्रेसचे मतदारांमध्ये पण एक मोठा आक्रोश आहे आणि त्याचा फटका शिवसेनाला पण बसेल आणि काँग्रेसला तो बसलेलाच आहे। मी असं सांगितलेलं आहे की मला पुढचा पाऊल काय घ्यायचे आहे, मी याच्यासाठी 1 आठवडाचा वेळ घेतो आणि पुढच्या आठवडा मी माझी भूमिका स्पष्ट करणार की काय करायचं, कुठे मतलब काय भूमिका असेल। तोपर्यंत समजा आमचा जो नेतृत्व मंडळी आहे, नेते मंडळी आहेत दिल्लीमध्ये बसलेले, स्टेटमध्ये बसले, त्यांच्या मनात जे काही आहे ते जर माझ्याशी बोलणी करण्याची जे त्यांच्या मनात इच्छा आहे तो आम्ही एक बोलणी करणार, नाही तर पुढच्या आठवडा एक फायनल डिसिजन आता होईल। आणि आर आणि पारची बॉटम त्याने शिवसेनेचा असा आग्रह होता ना, ते सांगितलं मी त्यांना की तुमच्याकडे नेतृत्व नाही, तुमच्याकडे मतदार नाही, आता तुम्ही उत्तर पश्चिम मतदारसंघ घेऊन काय करणार। तरीही त्यांनी एक खिचडी चोरला, ज्यांच्या विरोधात ईडीची चौकशी चालू आहे, ज्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी इकडे जो मजूर लोक काम करतात त्यांच्यावर जेव्हा कोविडच्या पिरियडमध्ये एक मोठा आघात कोसळला होता, त्यांच्यासाठी जो योजना होती त्या योजनामध्ये त्यांच्यासाठी जो जेवणचा कार्यक्रम होता, त्या जेवण वाटपाच्या कार्यक्रममध्ये सप्लायर करून त्यांनी दलाली घेतली। असे दलालांना त्यांनी उमेदवार म्हणून उभे केलेला आहे। आम्ही त्यांच्या समर्थनमध्ये त्यांच्यासाठी कदापि काम करणार नाही आणि काँग्रेस पक्षाचा कुठल्याही कार्यकर्ता जे माझे संपर्कात आहेत ते करू शकत नाही आणि काँग्रेसच्या मानणारे मतदार पण हा खिचडी चोरच्या विरोधात जाईल। शिवसेनेतर्फे एकदम एकतर्फी निर्णय झालेला आहे। काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून त्यांना वारंवार असा सांगितलं गेलं होता की तुम्ही थांबा आणि या 2-3 जो डिस्प्युटेड या कंट्रोवर्शियल आमचा जो सीट आहे त्याच्यावर एक चर्चा करून काहीतरी निर्णय घ्या, पण त्यांनी स्वतः एकतर्फी निर्णय घेतलाय, तो गठबंधन धर्मच्या विरोधात आहे आणि त्यांनी गठबंधन धर्म पाळला नाही, मी असा आरोप लावतो।